कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, कमळीवरती हल्ला करणाऱ्या गुंडाला ऋषीने रंगेहात पकडलेलं असतं आणि त्याला पकडताच कामिनीच्या कारस्थानाचा उलगडा सुद्धा झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे आता कमळीला मारण्याची सुद्धा सुपारी कामिनीने तिच्या भाड्याच्या गुंडाला दिलेली असते। कारण का, तर इथे आता ऋषी कमळीसाठी सिद्धटेकला पुन्हा एकदा गेलेला असतो आणि ते सुद्धा स्वतःचं घर कायमस्वरूपी सोडून। ही गोष्ट जेव्हा अनिकाला कळते ना, तेव्हा तिला खूप जास्त राग येतो। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी सगळीकडे आपल्या आईला शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या आईचा शोध कुठेही लागत नसतो। इथे पोलिसांना, गावातल्या सर्व लोकांना असंच वाटत असतं की कमळीची आई आता या जगामध्ये नाही, कारण जंगलामध्ये बिबट्या किंवा बाकीचे प्राणीसुद्धा असतात। त्यांनी कुणीतरी तिला ओढत ताणत नेलं असेल आणि तिचा आता जीव घेतला असेल असं त्यांना वाटत असतं। पण कमळीला विश्वास असतो की माझ्या आईला काही झालं नसेल, माझी आई सुखरूप असेल आणि एका गोष्टीवरती विश्वास ठेवून ती आपला शोध आता सुरूच ठेवत असते। पण प्रेक्षकांनो, या गोष्टीमध्ये आता कमळी एकटी नसते। तिची मैत्रीण निंगी आणि बंड्या हे सावलीसारखे तिच्या बरोबर असतात आणि त्यांना एक महत्त्वाची माहिती कळते की हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेमध्ये एक महिला ॲडमिट झालेली आहे। कमळीला असं वाटतं की कदाचित ती माझी आई तर नसेल ना, आणि धावत पळत निंगीबरोबर ती बघायला सुद्धा जाते। तेव्हा तिथे गेल्यानंतर कळतं ती बाई कुणीतरी वेगळीच असते। पण तेव्हा तिथे राजन काकांना गावातल्या काही लोकांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि तेव्हा ॲडमिट केल्यानंतर तिथे आता कमळी जाते आणि बघते तर आपली आई नसते, पण राजन काका शुद्धीवरती आलेले नसतात। त्यांच्या पायाला कमळीचा हात लागताच इथे आता राजन काका शुद्धीवरती येतात, पण कमळीचं लक्ष नसल्यामुळे ती आता रडतच पुढे निघून जाते। तेव्हा इथे निंगी म्हणते, कमळी तू हार मानू नकोस, सरू काकू आपल्या जिवंत असतील, त्यांना काहीसुद्धा झालेलं नसणार आहे। तेव्हा इतका विश्वास दिल्यानंतर कमळी आणि निंगी दोघीजणी पुन्हा घरी निघून जातात। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात आणि हवालदार की कमळी तुझी आई जिवंत नाही आहे वाटतं, कारण त्यांची चप्पल आता कमळीला सापडलेली असते आणि साडीचा पदर। तेव्हा कमळी म्हणते, हा माझ्या आईच्या साडीचा पदर नाहीच आहे, कारण माझ्या आईची साडी वेगळ्या रंगाची होती आणि हा पदर वेगळ्या रंगाचा आहे। तेव्हा माझी आई जिवंत असणार आहे, तुम्ही खोटं बोलू नका, काही बोलू नका। आणि कमळी आता सगळीकडे आईला तिच्या ओरडत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रडत कुडत बसलेली असताना तिथे आता ऋषी येतो। ऋषी आल्यानंतर कमळी धावत पळत जाते आणि ऋषीला मिठी मारते आणि कमळी खूपच जास्त रडत असते। तेव्हा ऋषी तिला शांत करत असतो, म्हणत असतो, कमळी रडू नको, हे बघ तू काळजी करू नको, आपण तुझ्या आईला शोधून काढू। सरू काकू जिवंत असतील, त्यांची डेथ बॉडी अजून सापडलेली नाही आहे ना, त्यांना काही झालं नसणार आहे, त्यामुळे मी आहे तुझ्याबरोबर, मी तुझ्यासाठी आलो आहे सगळं काही सोडून। तेव्हा कमळी म्हणते, काय सगळं काही सोडून तुम्ही इथे आलात, तुमचं घर? तेव्हा तो म्हणतो, हो, मी माझं घरदार सगळं सोडून आलो आहे तुझ्यासाठी। तेव्हा कमळी म्हणते, नाही नाही, असं नका करू तुम्ही ऋषी सर, हे बघा मला एका आईपासून तिच्या मुलाला वेगळं करायचं नाही आहे, तुम्ही जा बरं तुमच्या घरी, आत्ताच्या आत्ता जा। तेव्हा ऋषी म्हणतो, कमळी मी जाईन, मी खरंच जाईन, पण जोपर्यंत सरू काकू सापडत नाही ना, तोपर्यंत मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही आहे, मी आहे तुझ्याबरोबर। तेव्हा इथे ऋषी कमळीला आधार देत असतो, तिला शांत करत असतो आणि त्यानंतर इथे अचानक एक फोन आलेला असतो बंड्याला। तेव्हा हवालदार साहेब म्हणतात की कमळीला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला बोलवा। तेव्हा इथे कमळी आणि ऋषी धावत पळत येतात। तेव्हा कमळी म्हणते, काय झालं हवालदार साहेब, तुम्ही आम्हाला बोलावलं एवढं तातडीने, माझ्या आईबद्दल काही कळलं का? तेव्हा हवालदार म्हणतात की हे बघ कमळी, तुझ्या आईबद्दल आम्हाला एक बातमी कळली, एक डेथ बॉडी सापडलेली आहे। पाण्यामध्ये खूप दिवस असल्यामुळे तिची अवस्था खूपच वाईट आहे, चेहरा तर फार खराब झालेला आहे, पण त्या डेथ बॉडीजवळ आम्हाला ह्या काही गोष्टी सापडल्या, त्या आता मी तुला दाखवतोय। आणि त्या गोष्टी आता दाखवत असताना त्याच्यामध्ये एक रुमाल असतो आणि एक वरचं छोटंसं मंगळसूत्र असतं, जसं तिची आई घालायची ना, अगदी तसंच ते मंगळसूत्र असतं। तेव्हा कमळी म्हणते की हे मंगळसूत्र
तर माझ्या आईचंच आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ते मंगळसूत्र आता कमळी बघते आणि ती जोर जोरात रडायला लागते. तेव्हा ऋषी तिला शांत करत असतो. तो म्हणत असतो, कमळी तू काळजी करू नको. अगं मंगळसूत्र सापडलं म्हणून काही तुझ्या आईचंच ते असेल किंवा तुझ्या आईचं काही जीवाचं बरं वाईट झालं असेल असा विचार प्लीज तू करू नको. तेव्हा ती म्हणते, मग माझी आई कुठे असेल ऋषी सर? अजूनसुद्धा माझ्या आईचं काही पत्ता का नाही आहे? कुठे शोधू मी तिला? आणि तेव्हा इथे आता कमळी रडतच असते. तेव्हा इथे अनिका ऋषीला भेटायला आलेली असते. ती म्हणत असते, ऋष माझा फोन का उचलत नाही आहे? मला त्याला भेटायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. ती गावच्या कमळी तिच्या तावडीतून मी त्याला सोडून आणल्यापासून एकदासुद्धा त्याचं आणि माझं काही बोलणं झालेलंच नाही आहे. तेव्हा इथे अनिका आता जाते आणि ती विचारत असते की ऋष कुठे आहे? तेव्हा इथे सगळेजण आता गप्पच असतात. नयनतारा तर काय तिच्या रूममध्ये असते. ती काही बोलायला तयारच नसते. ती म्हणते, अनिका तू इथून आत्ताच्या आत्ता जा, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. ती म्हणते, पण नयनतारा आंटी ऋष कुठे आहे ते तरी मला सांगा ना. ती म्हणते, मी एकदा सांगून तुला कळत नाही का गं? जा इथून, आत्ताच्या आत्ता जा. तेव्हा अनिकाला रूममधून बाहेर काढून तिने दरवाजाच लावून घेतलेला असतो. रोहित ऑफिसमधून आलेला असतो. तिथे आता राधिकासुद्धा असते. तेव्हा अनिका विचारत असते की ऋष कुठे आहे? मला कोणी सांगणार आहे का माझा ऋष कुठे आहे? तेव्हा रोहित म्हणतोय, आम्हाला नाही माहिती, जा. तेव्हा ती म्हणते, माहिती नाही म्हणजे? घरामध्येच राहता ना तुम्ही. माझा ऋष कुठे आहे ते सांगा, आत्ताच्या आत्ता सांगा माझा ऋष कुठे आहे. मला त्याला भेटायचं आहे, आम्हाला दोघांना बाहेर जायचं आहे फिरायला. तेव्हा तो म्हणतो, गप्प बस. ती म्हणते, नाही सांगणार का? सांगा ना माझा ऋष कुठे आहे. तेव्हा रोहित म्हणतो, गेला तुझा ऋष त्या गावच्या कमळीकडे आहे ना, तो गेला, सिद्धटेकला गेला. तो नाही आता इथे आणि कायम स्वरूपा गेला. हे घरदार सगळं काही सोडून गेला, कळलं तुला? त्या गावच्या कमळीकडे गेला. तेव्हा इथे लगेच अनिका म्हणते, नो 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 नो, असं होणार नाही. ऋष परत त्या गावच्या कमळीकडे जाणार नाही. मी एवढ्या मेहनतीने त्याला इथे परत घेऊन आले होते, तो परत तिच्याकडे जाणार नाही. तेव्हा राधिका म्हणते, अनिका शांत हो, पण खरोखर ऋषी गेलाय, सगळं काही सोडून तो गेलाय. तेव्हा इथे आता अनिकाला खूपच जास्त राग येतो. ती फार वैतागलेली असते. ती म्हणते, हा ऋष पण ना, मी एवढं प्रेम करते त्याच्यावरती, त्या कमळीला त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी मी काय काय नाही केलं, पण त्याला तर परवाच नाही आहे कसली. तो मला इथे अजिबात विचारातच घेत नाही. ॲटलिस्ट जाताना मला एक कॉल तरी करायचा ना, पण ते पण त्याला जमलं नाही का? मला अजिबात आवडलेलं नाही आहे ऋषचं हे वागणं. काही झालं ना तरी हे सगळं त्या कमळीमुळे होते, सगळं त्या कमळीमुळे. काय जादू करून ठेवले माझ्या ऋषवरती काय माहिती. तिची लायकी तरी आहे का माझ्या ऋषबरोबर प्रेम करण्याची? ती म्हणते, आता सोडणार नाही आहे मी तुला कमळिया, अजिबात मी तुला सोडणार नाही आहे. बघ मी आता काय करते ते. आणि तेव्हा चिडलेली अनिका घरी येते. तोपर्यंत इथे आता रागिणीने आपल्या भाड्याच्या गुंडाला सांगितलेलं असतं की त्या सरूच्या डेथ बॉडीवरती लक्ष ठेव. एकदा का तिच्याबद्दल मला काही कळलं की सगळ्यात आधी मला सांगायचं. आणि मध्ये मध्ये बघ राजनबद्दल काही कळते का ते. तो म्हणतो, मॅडम तुम्ही काळजीच करू नका, घुबडासारखा बसलोय मी इथे लक्ष ठेवायला. ती म्हणते, घुबडा एका बाजूला आहे ना जरा, तर राजनवरती सुद्धा लक्ष ठेव बरं का. आणि त्यानंतर इथे आता तो माणूस लक्ष ठेवून असतोच, पण त्याला अजून एक आता जबाबदारी कामिनी देणार असते. जेव्हा इथे अनिका रडत घरी येते, वैतागलेली असते, तेव्हा ती म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता सिद्धटेकला जायचं आहे आणि मला आत्ताच्या आत्ता त्या गावच्या कमळीला मारायचं आहे, तिला गोळी मारणार आहे मी. तेव्हा इथे कामिनी म्हणते की तुला कुठेही जायची गरज पडणार नाही आहे, तू सिद्धटेकला न जातासुद्धा तुझं हे काम होऊ शकतं. ती म्हणते, कसं काय ग्रॅनी आजी, माझं काम कसं काय होणार आहे? तुला माहिती आहे माझा ऋष, ज्याला मी इथे त्या गावच्या कमळीच्या तावडीतून सोडून घेऊन आले आणि त्याला मी इथे परत आणल्यानंतर मला त्याच्याबरोबर आता मैत्री वाढवायची होती, लग्न करायचं होतं, पण त्याने काय केलं माहिती आहे? तो त्या गावच्या कमळीकडे पुन्हा निघून गेला. आता मी काय करायचं आहे सांग ना? हे सगळं त्या कमळीमुळे होतं आहे ना, मग मारते ना तिला गोळी, तिचा विषय संपवते ना. ती जिवंत असल्यामुळे हे सगळं घडतं आहे. एकदा की ती मेली की ऋष कायमचा माझा होईल ना. तेव्हा ती म्हणते, तू नको काळजी करू बाळा, तुला तिथे जाऊन आता थकायची दमायची काही गरज नाही आहे. तू तिथे न जाता तुझं काम करते की नाही बघस तू. तेव्हा कामिनी आपल्या त्या भाड्याच्या गुंड्याला परत एकदा फोन करते आणि फोन करून म्हणते की तुला माझं एक महत्त्वाचं काम करायचं आहे, अजून एक काम करायचं आहे बरं का. आता ती कमळी तिथे असेल ना कुठेतरी आजूबाजूला, ती येईल तिच्या आईला शोधायला, तेव्हाच तिला गोळी मारून टाक. ती कमळीसुद्धा मेली पाहिजे, विषय कायमचा संपून टाक, म्हणजे तुला तिथे थांबायची सुद्धा गरज पडणार नाही. चालेल ना?
तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, एक गोळी त्या कमळीला मारतो आणि इथून निघतो, कारण इथे थांबणंसुद्धा आता रिस्की झालेलं आहे माझ्यासाठी, कारण पोलिसांचा बंदोबस्त दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मला आता त्या कमळीला गोळी मारून निघावं लागलं तर मी लगेचच निघेन. कामिनी म्हणते ठीक आहे, काम कर, तुझे पैसे तुला मिळतील, डबल पैसे मिळतील. आणि तेव्हा इथे ऋषी आणि कमळी दोघेजणं आजूबाजूच्या जंगलामध्ये येऊन सरूला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच वेळेला इथे आता तो गुंड माणूस तोंडाला मास्क वगैरे लावून कमळीला गोळी मारण्यासाठी तिथे उभा राहिलेला असतो झुडपाच्या मागे. आणि तो आता कमळीला गोळी मारणार तेवढ्यातच तिथे ऋषीचं लक्ष जातं. ऋषीचं लक्ष गेल्यानंतर तो कमळीला बाजूला ढकलतो आणि धावत पडत जात त्या आता गुंडाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. गुंड माणूस तिथून आता निष्ठूनच जाणार असतो, पण तेवढ्यातच बंड्या, त्याचबरोबर निंगे आणि ऋषी तिघेजण पळत पळत त्याला आता पकडतात. आणि पकडल्यानंतर सगळ्यात आधी त्याचा मास्क बाजूला करतात. तेव्हा कमळी म्हणते, ऋषी सर, याच माणसाने माझ्या आईला पण गोळी मारली, याच माणसाने. आणि हाच माणूस आला होता जेव्हा नयनतारा मॅडम माझ्या आईवरती आरोप करत होते, तेव्हा हाच माणूस त्यांची बदनामी करायला सुद्धा आला होता. त्यामुळे या माणसानेच माझ्या आईला मारलेला आहे. का मारलं ते विचारा त्याला, कुणाच्या सांगण्यावरून केलं ते विचारा. तेव्हा इथे आता त्या गुंड माणसाची बंड्या, निंगी आणि ऋषी तिघे जण मिळून आता इथे धुलाई करत असतात. कमळीसुद्धा त्याला मारत असते, त्याला आता बांधून ठेवलेलं असतं झाडाला. आणि तेव्हा ऋष विचारतो की सांग, आत्ताच्या आत्ता सांग की तुला हे सगळं कुणी करायला सांगितलं. जर नाही सांगितलंस ना तर तुला रात्रभर आम्ही इथेच बांधून ठेवू. मग या जंगलामध्ये आहे ना खूपच जास्त प्राणी आहेत, बिबट्या येईल आणि तुला खाऊन जाईल. तेव्हा तो म्हणतो की नाही असं करू नका, मी सांगतो तुम्हाला सांगतो. आणि तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो की हे सगळं मला कामिनी मॅडमने करायला सांगितलेलं आहे, असं तो गुंड माणूस सांगतो. कामिनीच्या कारस्थानाचा तो खुलासा करतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, कमळीला कामिनीचा गुंड गोळी मारायला आलेला असताना ऋषीने त्याला रंगेहात पकडलेलं असतं. आणि त्यानंतर त्याला पकडताच त्यांनी कामिनीच्या कारस्थानाचा खुलासा त्या सगळ्यांसमोर केलेला असतो.